गेल्या 25 दिवसापासून संबंध देशभरामधले तरुण आणि विद्यार्थी एकवटून जंतर मंतरवर आंदोलन चालू होतं। या आंदोलनाच्या दरम्यान कितीतरी विद्यार्थ्यांची डोकी फुटली, कितीतरी विद्यार्थ्यांनी मार खाला, पोलिसांच्या लाठ्या झेलल्या, कितीतरी विद्यार्थ्यांवर केसेस झाल्या, परंतु कुठल्याही पद्धतीचं न डगमगता अतिशय शांततेने आंदोलन चाललं आणि या आंदोलनाला आज अखेर यश मिळालेलं आहे। तरुणांनी संबंध देशाला दाखवून दिलेला आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे। जर लोकशाही पद्धतीने अशा पद्धतीने लढा दिला तर अखेर त्याला यश मिळतो। ही एक दुसरुंदा लढाई जिंकण्याचं काम झालेलं आहे। गेल्या 3-4 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी लढा दिला आणि 11 महिन्यानंतर शेतकरी जिंकले आणि मोदी सरकारला झुकावं लागलं। त्याच पद्धतीने आज हे फॅसिझम सरकार, हे हुकुमशाहीचं सरकार, हिटलरशाही पद्धतीने वागणारं मोदीचं सरकार आज अखेर झुकलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्री आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांना राजीनामा दिल्यामुळे आज तरुणांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे। मात्र अजूनपर्यंत दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे। बाकीच्या मागण्यांना घेऊन आंदोलन करतायत। जशा पद्धतीने आंदोलन होईल तशा पद्धतीने त्या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा असेल। आणि एवढंच बोलतो, इथेच थांबतो। इन्कलाब जिंदाबाद साथींनो, गेल्या 25 दिवसापासून जो काही संघर्ष चालू होता देशभरामध्ये आणि जंतर मंतरवर जी काय थिंडी पडली आणि जो पूर्ण तरुण पिढी जी काय पेटून उठली, युवा शक्ती, त्या संघर्षाला अखेर आज यश आलेलं आहे। आणि मोदी यांच्या कॅबिनेटमधील मिनिस्टर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांचा राजीनामा अखेर जाहीर केलेला आहे। हा केवळ युवा शक्तीचाच विजय नसून हा एक हुकुमशाहीला आणि हुकुमशाहीला मोडायचं काम केलं आहे आणि लोकशाही वाचवायचं काम ह्या युवा शक्तीने केलं आहे। आणि थोडक्यात एकच सांगेन की सरफरोश की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। आणि एवढंच बोलून थांबतो। इन्कलाब जिंदाबाद।